राजा लय आशेने आलोय, माझ्या लेकीला तुमच्या पुण्यामध्ये तुमच्या दरबारात न्याय मिळेल का हो? दादांनो, माझ्या राजांनी फक्त कोपऱ्यात बोट दाखवलं, हाच का तो नराधम? पाहिलं त्या मुलीच्या बापाने, हाच राजा, हाच तो नराधम ज्याने माझ्या लेकीवरती बदामल केलाय. पाहतो तर अवाक झाला, डोळे फाडून पाहायला लागले. पाहतो तर काय, त्या पाटलाला दोन्ही हात नाहीये कोपऱ्यापासून, दोन्ही पाय नाहीये गुडघ्यापासून, रक्ताच्या थरव्यात पडलाय. ओरडून ओरडून आवाजही निघाना, रक्ताचा पाठ लागलाय. आवाक झाला. मी इथं येण्यापर्यंत या राजाने माझ्या लेकीचा निकाल पण लावला. गच्च दिशी डोळे भरले, धावत पळत माझ्या शिवबा राजांच्या पुढं आला. वय होतं फक्त माझ्या राजांचं 16 वर्ष. एवढा वडीलधारी माणूस पुढं आला आणि माझ्या 16 वर्षाच्या शिवाजी राजांच्या पुढं लोटांगणच घातलं. घट्ट दिशी पाय धरलं, डोळ्यातलं पाणी त्या गड्याचं माझ्या शिवबा राजांच्या 16 वर्षाच्या पायावरती पडत होतं. आणि दादांनो, त्या माझ्या शिवबा राजांना 16 वर्षाच्या राजांचं घट्ट पाय दाबून त्या मुलीचा बाप बोलत होता, राजा आज अभिमान वाटतोय. पण अभिमान वाटण्यापेक्षा राजा आज इतका अभिमान वाटतोय की मी आजपर्यंत फक्त ऐकत आलो होतो की पुण्यामध्ये शिवबा राहतो, पण राजा हा शिवबा नाही, साक्षात पंढरीचा विठोबा आहे. राजा पंढरीचा विठोबा आहे. माझ्या लेकीला न्याय मिळाला आणि तेव्हापासून वाटायला लागले या महाराष्ट्राला, अरे कुणीतरी आहे कुणीतरी जो माझ्या माता भगिनींच्या आबरूचं रक्षण करेल. अरे आहे कोणीतरी जो गोर गरीब रहितेला न्याय मिळून देईल. अरे जो आहे कोणीतरी जो प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळून देण्याने सन्मानानं जगायला लावेल. तो होता माझ्या जिजाऊंचा शिवबा राजा. दादांनो,